बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वादग्रस्त ट्विटची। ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा यांचा पराभव झालाय। या पराभवाचं कारण देताना सोमय्या यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। आम्ही बांगलादेशी परिसरात हरलो, पराभूत झालो असं ट्विट सोमय्या यांनी केलंय। तर भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचा ईशान्य मुंबईत 29,861 मतांनी पराभव झालाय। ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी कोटेचा यांचा पराभव केलाय। आपल्या ट्विटवरती किरीट सोमय्या यांनी ईशान्य मुंबईतील मतांची आकडेवारी दिली आहे आणि बांगलादेशी परिसरात पराभव झाल्याचं देखील म्हटलंय। बांगलादेशी परिसरातून हरलो, पराभूत झालो। किरीट सोमय्या यांचं एक वादग्रस्त ट्विट आपण पाहतोय। ईशान्य मुंबईतील निकालावरती किरीट सोमय्या यांनी हे ट्विट केलंय। मानखुर्दमध्ये ठाकरे गटाला 1,16,072 मतं पडल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय आणि याच निकालावर किरीट सोमय्या यांनी ट्विट केलंय। वास्तविकता भाजपचे मिहिर कोटेचा ईशान्य मुंबईतून 29,861 मतांनी पराभूत झाले। मानखुर्दमध्ये 87,971 मतांची तूट होती, तर मुलुंड ते घाटकोपर 58,110 लीड होती असं यावेळेस किरीट सोमय्या यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे। किरीट सोमय्या यांनी एक वादग्रस्त ट्विट केलं। ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा यांचा पराभव झालाय आणि याच पराभवानंतर त्यांनी कारण देत सोमय्या यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं ट्विटच्या माध्यमातून। आम्ही बांगलादेशी परिसरात हरलो, पराभूत झालो असं सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचा ईशान्य मुंबईत 29,861 मतांनी पराभव झालाय। ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी कोटेचा यांचा पराभव केला आणि त्यानंतरच सोमय्या यांनी ट्विट केलंय।